हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज मनसेची महत्त्वाची बैठक पार पडणार। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेत्यांची पहिलीच बैठक। नकली शिवसेना असायला ती तुमची डिग्री आहे का? मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। बाळासाहेबांचा फोन गेला की दिल्लीतील लोक चळाचळा कापायचे, आता दिल्लीचा फोन आला की मिंदेंची दाढी चळाचळा कापते। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही, पवार ठाकरेंचं नाणं वाजणार। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, तर फक्त माझं नाणं चालणार ही ठाकरेंची अहंकारी भाषा। भाजपच्या बावनकुळेंचं प्रत्युत्तर। मी 2.5 वर्षातील कामं सांगतो, मोदींनी 10 वर्षातली कामं सांगावी, ठाकरेंचं मोदींना आव्हान। तर आमच्या प्रवक्त्यासमोर सांगायला ठाकरेंकडे 10 कामंही नाहीत, फडणवीसांचं प्रत्युत्तर। सभेनंतर ठाकरेंचा बोईसर ते वांद्रेपर्यंत लोकलनं प्रवास, तर लोकलमध्ये मुंबईकरांशी चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता। बावनकुळेंचा ठाकरेंना टोला। धैर्यशील मोहिते उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार, शरद पवारांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये पक्षप्रवेश होणार। माढ्यात शरद पवार गटाचे अभय जगताप बंडाच्या तयारीत, मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा सुरू असल्यानं अभय जगताप नाराज। अभय जगताप माढ्यातून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत। चुनाभट्टीतील महायुतीच्या मेळाव्याला पूनम महाजनांची अनुपस्थिती, सलग दुसऱ्या मेळाव्याला पूनम महाजन गैरहजर। आशिष शेलारांची मेळाव्याला हजेरी। भाजपकडून उत्तर मध्य मुंबईसाठी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी, पूनम महाजन यांच्या जागी निकम यांच्या नावाची चाचपणी। शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिमसाठी रवींद्र वायकरांची उमेदवारी निश्चित, 2 दिवसात अधिकृत घोषणा होणार। शिंदे गटाच्या भावना गवळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार, वाशिम यवतमाळच्या उमेदवारीवरून गवळी नाराज। माझी आणि भावना गवळींची भेट झाली आहे, भावना गवळी प्रचारात सामील होतील, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये किंमत नाही, 10 दिवस दिल्लीत थांबूनही वडेट्टीवार मुलीसाठी तिकीट आणू शकले नाहीत, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची वडेट्टीवारांवर टीका। आज भंडाऱ्यामध्ये राहुल गांधींची प्रचार सभा, काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळेंच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा। पावसाच्या खंडामुळे तुरीचं उत्पन्न घटलं, तूर उत्पन्न घटल्यामुळे तुरीच्या दरात वाढ, परभणीत तुरीला प्रति क्विंटल 11,500 रुपये दर। डाळींचे भाव कडाडले, तूरडाळ 15 रुपये तर मूगडाळ 10 रुपयांनी महाग, तूरडाळीचे दर 140 रुपये प्रति किलो। राज्यात 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, 13 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। अहमदनगरमध्ये रात्री 2 गटात तुंबळ हाणामारी, कार्यक्रमातील वादानंतर हाणामारी झाल्याची माहिती, हाणामारीत चाकू आणि कोयत्यांचा वापर। इराण इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता, भारतीयांनी दोन्ही देशांमध्ये प्रवास करू नये, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।